अजित पवार यांच्या अपघाती निधनाला 20 दिवस उलटून गेलेत, परंतु अजूनही हा अपघात नेमका कशामुळे झाला याचं ठोस कारण समोर आलेलं नाहीये। दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप मात्र सुरू आहेत। एकीकडे असं असताना दुसरीकडे अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे। ही बातमी अशी आहे की अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स हा परदेशी पाठवला जाण्याची शक्यता आहे। हा ब्लॅक बॉक्स जळालेला आहे, त्यामुळे यातला डेटा रिकव्हर करण्यासाठी, माहितीचं डिकोडिंग करण्यासाठी हा ब्लॅक बॉक्स आता परदेशात पाठवला जाईल आणि त्यानंतर अहवाल प्राप्त होईल। सरकार येत्या 1 ते 2 दिवसात या संदर्भातला निर्णय घेईल अशी माहिती आहे। विमानाच्या स्थितीबाबत डीजीसीएकडनं तपास सुरू असून अजून 10 ते 15 दिवस या संदर्भातला अहवाल येण्यासाठी लागतील अशी माहिती मिळतेय। त्यामुळे ब्लॅक बॉक्स संदर्भात सरकार नेमका निर्णय काय घेणार आणि ब्लॅक बॉक्स मधली माहिती नेमकी समोर केव्हा येणार असे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत। आणि कोणत्याही अपघातग्रस्त विमानातला ब्लॅक बॉक्स नेमका महत्त्वाचा का असतो हे सांगण्यासाठी माझं सहकारी आणि आपल्या प्रोडक्शन टीम मधला एक महत्त्वाचा सदस्य विनीत आपल्या सोबत आहे। ब्लॅक बॉक्स का महत्त्वाचा आणि कोणती माहिती ब्लॅक बॉक्स मध्ये असते? सर्वसाधारणपणे ब्लॅक बॉक्स हा ब्लॅक रंगाचा नसतो, तो असतो ऑरेंज कलरचा। ही सर्वात महत्त्वाची बातमी। आणि ब्लॅक बॉक्स हा 2 पार्टमध्ये डिवायडेड असतो, एक फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि एक कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर। फ्लाईट डेटा रेकॉर्डरमध्ये विमानाची तांत्रिक माहिती, उड्डाण क्षमता किती होती, स्पीड किती होता, त्यात फ्युएल किती होता हा डेटा असतो, दिशा कुठली होती ते असतं। तर व्हॉइस रेकॉर्डरमध्ये कॉकपिटमध्ये जे संभाषण झालेलं असतं, एअर ट्रॅफिक कंट्रोलचे जे संभाषण पायलटचं झालं असतं तो असतो। आणि हा महत्त्वाचा याच्यासाठी असतो, ज्यावेळी कुठे काही क्रॅश झालं किंवा काही, ते या दोन्ही बाजू एकत्र करून कंबाईन करून याचा निष्कर्ष काढला होतो की यात मानवीय चूक होती की तांत्रिक चूक होती। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो ब्लॅक बॉक्स जळाला, हा जो दावा केला जातो आहे, तर याची महत्त्वाची गोष्ट ही की ब्लॅक बॉक्स हा असतो टेलमध्ये, सगळ्यात शेवटच्या भागामध्ये असतो। अहमदाबादमध्ये विमान एअर इंडियाचं क्रॅश झालं, त्याचा ब्लॅक बॉक्स जळाला नाही, कारण की त्याची टेल तुटून वेगळी झाली होती, त्याला आगीची झळ बसली होती। पण दादांच्या विमानाचा जो अपघात झाला आहे त्याच्यामध्ये ब्लास्ट झाला, त्यामध्ये संपूर्ण विमान जळून खाक झाले। त्यामुळे असा दावा केला जातो की ब्लॅक बॉक्स जळाला आहे। पण ब्लॅक बॉक्सची क्षमता 1000 डिग्री सेल्सिअसपर्यंत टायटॅनियमपासून बनवलेला असतो। बरोबर। त्यामुळे ज्वालामुखीच्या याच्यामध्ये जरी तो ब्लॅक बॉक्स झाला तरी त्याला होणारं नुकसान हे अत्यंत कमी असतं। पण आता ते पाहावं लागेल की किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्याचा डेटा कशा प्रकारे रिकवर होऊन काय पुढे माहिती समोर येते। विनीत, धन्यवाद या सगळ्या अपडेट्सबद्दल। त्यामुळे ब्लॅक बॉक्स महत्त्वाचा आहे। विमानाचा अपघात दादांच्या का झाला, शेवटचं संभाषण काय होतं, हे सगळं ब्लॅक बॉक्सचं डिकोडिंग केल्यानंतरच समजू शकणार आहे। त्यामुळे ब्लॅक बॉक्सची माहिती लवकरात लवकर समोर यावी असा आग्रह धरला जात असताना दुसरीकडे रोहित पवार हे सुद्धा अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात आता आणखी एक प्रेस कॉन्फरन्स घेणार असल्याची माहिती मिळते आहे। 18 फेब्रुवारीला 18 तारखेला आणखी एक प्रेस कॉन्फरन्स होईल अशी माहिती दिली जाते। आणि रोहित पवार जेव्हा दिल्ली दौऱ्यावरती होते तेव्हा ते काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत भेटले, सोबतच त्यांनी खासगी गुप्तहेरांची सुद्धा भेट घेतल्याची माहिती आहे। 18 फेब्रुवारीच्या नव्या पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवार आणखी काही प्रश्न उपस्थित करतील असं कळतंय। अपघाताला 20 दिवस उलटून गेलेत, पण अजून प्राथमिक अहवाल सुद्धा पुढे न आल्याबाबत रोहित पवार काही प्रश्नांना वाचा फोडतील अशी माहिती आहे। तर रोहित पवारांनी या सगळ्या संदर्भात ट्विटरवरती एक ट्विट केलेलं आहे आणि काही मुद्दे मांडलेले आहेत। रोहित पवार आपल्या एक्स पोस्टमध्ये काय म्हणतात आपण पाहूया। दादांच्या अपघाताबाबत डीजीसीएकडनं प्राथमिक चौकशी अहवाल आलेला नाही। नियमांचं उल्लंघन करत विमानं चालवणाऱ्या VSR कंपनी विरोधात सुद्धा कारवाई झालेली नाहीये। परिणामी शंका अधिक बळावू लागलेल्या आहेत। डीजीसीएनं तात्काळ प्राथमिक चौकशी अहवाल द्यावा, तसंच VSR वरती कारवाई करावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।